उज्ज्वलाच किचनमध्ये आज आपण बघणार आहे गुळाची सांजुरी, जी पारंपरिक पद्धतीने खानदेशामध्ये अक्षय तृतीयेला बनवली जाते। तर आता ही सांजुरी बनवण्यासाठी 2 वाट्या रवा लागणार आहे। कढईमध्ये किंवा पॅन मध्ये कोरडा असा भाजून घ्यायचा आहे। पण रवा भाजताना मात्र फुलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत हा रवा असाच कोरडा, म्हणजेच तूप किंवा काहीही न घालता असाच भाजायचा आहे, छान फुलेपर्यंत। हा रवा भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची। तर आता हा रवा भाजून होतो तिथपर्यंत पाक तयार करायला घ्यायचा। तर यासाठी जेवढा रवा घेणार तेवढाच गुळ यासाठी घ्यायचा आहे। आणि पाण्याचं प्रमाण बघा, यासाठी 1.5 वाटी पाणी घ्यायचंय। जो गुळ आहे तो विरघळून घ्यायचा आहे। त्याचा पाक तयार करण्यासाठी गॅसवर ठेवायचा। असा हा रवा छान भाजला गेलेला आहे। अगदी थोडासा याचा कलर बदलला पाहिजे आणि फुलला पाहिजे इतपत हा रवा भाजायचा। आणि आता हा भाजून झालेला रवा लगेच काढून घ्यायचा आहे, जास्त करपू द्यायचा नाही। हा बघा असा झालेला आहे भाजून। त्याचा पाक तयार करून घ्यायचा। हा गुळ विरघळला की 2 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम करून ज्याला उकळी येऊ द्यायची आहे। त्याचा घट्ट पाक तयार करायचा नाही आपल्याला। खूप सोप्या पद्धतीने आपण ही सांजुरी तयार करणार आहे। अगदी सहज कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने। तर जस्ट 2 मिनिटं त्याला चांगली उकळी काढून घ्यायची। मात्र विरघळल्यानंतरची ही प्रोसेस आहे। गुळ विरघळल्यावर 2 मिनिटं छान खडखडीत उकळी काढायची। आणि आता 2 मिनिटं झाले की लगेच गॅस बंद करायचा आहे। की नाही पाक बनवायची सांजुरीसाठी सोपी पद्धत। तर अशा पद्धतीने हा पाक तयार करून घ्यायचा। नॉर्मल टेम्परेचरला, म्हणजे कोमट होऊ द्यायचा आहे। गरम आपल्याला रव्यामध्ये घालायचा नाही। हा कोमट असताना आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे। त्यामुळे आता याला फॅन खाली ठेवून कोमट होऊ द्यायचा। तर हा बघा रवा चांगला भाजून गार झालेला आहे। रवा पूर्णपणे गार होऊ द्यायचा। आणि जो पाक तयार करून घेतलेला आहे तो कोमट असायला हवा, तो थंड व्हायला नको एकदम। आता ह्या भाजून घेतलेल्या रव्यामध्ये हा तयार करून घेतलेला पाक गाळणीने गाळून यामध्ये घालायचा, म्हणजे यामध्ये काही गुळाचे पार्टिकल असतील ते निघून जातील। आणि मिक्स करायचं। तर असं चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं मिश्रण। चांगलं असं मिक्स करून झालं की यावर कापड ठेवायचं आहे, किंवा एखाद्या कॉटनच्या कापडाने जे ताट असेल किंवा जे भांडं तुम्ही घेत असाल ते बांधून ठेवायचं। आणि त्यावर झाकण ठेवून सेफ अशा जागेवर ठेवून द्यायचं आहे 4 ते 5 तासांसाठी किंवा 1 रात्रभरासाठी। रात्रभरासाठी आपण हे सारण ठेवलेलं होतं। याप्रमाणे चांगलं असं त्याने गुळाचा पाक शोषून घेतलेला आहे। छान असा मोकळा झालेला आहे हा रवा। आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं 2 चमचे तूप घालायचं आहे। कोरडाच रवा भाजलेला होता त्यामुळे आता 2 चमचे तूप घालायचं। तुपाऐवजी तेलही घालतात यामध्ये। याप्रमाणे चांगलं हे तूप यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे। पण मात्र यामध्ये गरम तूप केलेलं घालायचं। त्यानंतर थोडी आपल्याला यासाठी वेलची पावडर लागणार आहे। वेलची पावडर घालायची। चारोळ्या, अर्धा वाटी किसून घेतलेलं खोबरं, सुका नारळ आहे तो, आणि थोडीशी खसखस। आता हे सर्व साहित्य आपल्याला या सारणामध्ये मिक्स करायचं आहे। किसून घेतलेलं सुकं खोबरं, खसखस वाटल्यास थोडीशी भाजून घेऊ शकता। अशी घालते थोडी घातल्यामुळे। नंतर चारोळ्या। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं सांजोरीचं सारण तयार झालेलं आहे। हा सांजा 8 ते 15 दिवस चांगला टिकतो बनवून ठेवल्यावर। तर आता ह्या पारीसाठी पीठ तयार करायचं आहे। पीठ तयार करण्यासाठी 1 कप मैदा घ्यायचा। त्यानंतर 1 कप मैद्यासाठी अर्धा वाटी रवा किंवा अर्धा कप रवा, त्यानंतर चिमूटभर मीठ,
आणि गरम करून घेतलेलं साजूक तूप यामध्ये घालायचं. तुपाऐवजी गरम करून घेतलेलं तेलही यामध्ये घालता येईल आणि मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. मळताना घट्ट असा गोळा तयार करायचा, पातळ गोळा तयार करायचा नाही, घट्ट असं हे पीठ मळायचं आहे. खूप असं घट्ट झालं पाहिजे, कडक पीठ मळायचं आहे. तर हे बघा असं पीठ तयार झालं पाहिजे. असा घट्ट गोळा तयार करून झाला की याला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. आता 10 ते 15 मिनिटांनी हाताला थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हा जो पिठाचा गोळा आहे हा पुन्हा थोडा मळून घ्यायचा आहे. गोळा घ्यायचा आणि याच्या 2 पाऱ्या तयार करायच्या आहे आपल्याला. एका गोळ्यापासून 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. एकदम पातळ अशा लाटायच्या, खूप जाड असायला नको. पुरी एवढ्या आकाराच्या 2 पाऱ्या तयार करून घ्यायच्या. थोडं पीठ टाकायचं पोळपाटावर, म्हणजे ती चिटकणार नाही. अगदी थोडं पिठाचं प्रमाण कमी लावायचं. यानंतर यावर सारण घालायचंय, तयार करून घेतलेलं सांजोरीचं सारण. तर तुम्ही किती मोठी सांजोरी बनवता त्यावर सारण भरणं अवलंबून आहे. पण सांजोरी म्हटलं की त्यामध्ये सारण हे भरपूर प्रमाणामध्ये घातलेलं असतं. तर हे असं सारण भरलं की कडेने पाण्याचं बोट लावायचं, थोडं पाणी लावून घ्यायचं किंवा मैद्यामध्ये थोडं पाणी कालवून तेही लावू शकता. यामुळे सांजोरी तळताना तुटत नाही, फाटत नाही. आणि आता यावर दुसरी पाळी ठेवून याप्रमाणे प्रेस करायची साईडने आणि आता कातणीने कापून घ्यायची. जरा लांबून कापायची, एकदम जवळून कापली तर ती तेलात फुटू शकते, म्हणून अशी थोडी साईडने कापून घ्यायची. उरलेली जे कढईचं पीठ आहे हे टाकायचं नाही. तेच जे पीठ आहे आपल्याकडे त्या पिठामध्ये हे पीठ मिक्स करायचं आणि पीठ मात्र झाकून ठेवायचं, म्हणजे ते कडक होणार नाही. आणि अशी ही तयार करून घेतलेली सांजोरी प्लेट घेऊन यावर कापड टाकायचा आणि त्या कापडावर ठेवत राहायच्या. आणि ह्या झाकायच्या मात्र, कारण पूर्ण सांजोऱ्या लाटीपर्यंत त्या जास्त कडक होऊन जातात आणि त्या फुटू शकतात तळताना. त्यामुळे अशा पद्धतीने कापडावर ठेवा आणि त्या झाकत राहा. पाणी लावून घ्यायचं. पूर्वीच्या काळी जेव्हा सांजोरी केली जायची तेव्हा ती खूप मोठी अशी सांजोरी असायची. मात्र आता बरेच घरांमध्ये गोड कमी खातात आणि कमी प्रमाणामध्ये खातात, त्यामुळे छोट्या सांजोऱ्या आपण करतो. असं प्रेस करून झालं, प्रेस करून याला छान अशी डिझाईन तयार करू शकता तुम्ही, म्हणजे पटकन होईलही आणि कातणी शोधत बसावी लागणार नाही. तर अशी डिझाईन तुम्ही करून छान सांजोरी तयार करू शकता. हे बघा झाली की नाही छान डिझाईन तयार. तर अशाच सर्व प्रकारच्या सांजोऱ्या तयार करून घ्यायच्या. तर अशाच पद्धतीने सर्व सांजोऱ्या तयार करून घ्यायच्या आणि अगदी थोड्या सुकू द्यायच्या आहे, जास्त नाही. आणि यानंतर तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं असं कडकडीत तापवून घ्यायचं आणि तेल तापलं की गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि अगदी मंद आचेवर ह्या सांजोऱ्या तळायच्या आहे. अशा पद्धतीने जर त्या तळल्या तर छान खुसखुशीत होतात, मऊ पडत नाही. आणि हे बघा अशा ह्या सर्व सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहेत.
गुळ आणि रव्यापासून बनलेली खानदेशी पद्धतीची सांजोरी बनून तयार झालेली आहे.